नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकतात। आज धुळे येथे बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया। दादा काय सांगणार, आज तुम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले? आमचे निवेदन असं आहे की कलेक्टर साहेबांना जे हैदराबाद गॅजेट नुसार एसटी मध्ये आहे असं स्पष्ट नमूद आहे, त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे। त्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या। याचं कारण बंजारा समाज तांडाच्या कुसाबाहेर राहतो। बंजारा समाजाच्या बोलीभाषा संपूर्ण भारतामध्ये एकच आहे। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंजारा समाज आईला याडी आणि भाकरीला बाटी म्हणतो। तसेच हा बंजारा समाज 5 राज्यांमध्ये एसटीच्या सवलती घेत आहे। त्याच धर्तीवर मी 2011 मध्ये पण कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्या। तसेच आता आम्हाला पुरावा सापडलेला आहे आणि शासनाने तसं GR पण काढलेला आहे की मराठा समाजाच्या गॅजेट नुसार, हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी जिथं शोधत होते तिथं ऑलरेडी बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे, स्पष्ट नोंद आहे। तरी आमची मागणी आहे की बंजारा समाजाला एसटीच्या सवलती मिळाव्या। सर, आता हल्ली बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे, तरी पण का नाही एसटी मध्ये नाही, आता एसटी मध्ये नाही, विजयएनटी मध्ये आहे। आता विजयएनटी महाराष्ट्रामध्ये विजयएनटी मध्ये आहे, काही तेलंगणा सारखं राज्य आहे, आंध्र प्रदेश आहे, तिथं आम्ही एसटी मध्ये आहोत, काही ठिकाणी एससी मध्ये पण आहोत। आणि हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला जर ते देऊ शकतात, मग आमच्या बंजारा समाजाला का नको? सर, मराठा समाजाला जे ओबीसी समाजाने जे गॅजेट, आता गॅजेटच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये काही याचिका दाखल केली की तो रद्द करण्यात यावा, त्या संदर्भात काय आपली प्रतिक्रिया असेल? त्यांचं रद्द हो नको, ते कोर्टाचा निकाल आहे। पण आमच्या ऑलरेडी तिथं जे नोंदी आहेत बंजारा समाजा अनुसूचित जमाती आहे, त्याच धर्तीवर आम्हाला येतं त्या सवलती लागू कराव्या, ही आमची मागणी आहे। सर, गॅजेट हा मूळ मुद्दा, गॅजेटचं नेमकं अर्थ काय? गॅजेट हे कोणी बनवलंय? ब्रिटिश काळापासून ते गॅजेट आहे, निजामा याच्याबद्दल त्यावर आरक्षण देता येतं का, काय सांगणार? नाही, तिथं निजाम जुन्या जे आपण कोणत्याही समाजाला गॅजेट नुसार अधिकार देण्यात येतो का, ते माझा प्रश्न आहे। काय वरिष्ठ ठरवतील, तिथं आहे, कायद्यात आहे, संविधान प्रमाणे तिथं जिथं नोंदी। भारतीय घटनेमध्ये गॅजेटला अत्यंत साधारण महत्व आहे। त्या गॅजेट नुसार काही जातींना आरक्षण दिलं, मग आम्हाला का नको? एक असं जुनं दस्तऐवज आहे गॅजेट, त्याला आज पूर्ण भारतामध्ये जी मान्यता आहे, मग मराठा समाजाला का नको? दिलं आमचा काही बोलला नाही। त्यांनी त्यांची मागणी जास्त आहे, त्यांनी मागणी केलेली आहे, त्यांनी मागावं। पण आम्ही ऑलरेडी एसटी कॅटेगरी मध्ये आहोत, इतर राज्यामध्ये आहोत, मग महाराष्ट्रात का नको? इतर राज्यामध्ये आम्ही एसटी कॅटेगरीमध्ये आहोत, महाराष्ट्रात का नको? या संदर्भात आज यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय। येणारी लढाई फार मोठी आहे आणि ती संघर्ष करून लढून जिथू असं देखील यावेळेस यांची प्रतिक्रिया आहे। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जनी पवार, डी24 तास पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।